नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि माझ्या युवक मित्रांनो. आज आपल्या शेती आधुनिक तंत्र या चॅनलमध्ये आपण सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करायची आणि त्याचे फायदे हे आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे असं ओळखलं जातं आणि आहे पण. आता खरं सांगायचं झालं तर आपण शेती करणं खूप आवड झालेलं आहे, कारण वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. आज आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये रासायनिक खतांचे रेट हे भरमसाठ वाढलेले आहेत आणि भरमसाठ रेट वाढलेत, पण त्याचा जमिनीवर सुद्धा दुष्परिणाम होतो. आपला आर्थिक खर्च जास्त वाढतो. त्यामुळे आपण आता शेतीमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळणे हे खूप गरजेचं आहे. आता मुख्यतः सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे कुठल्याही रासायनिक किंवा केमिकलचा उपयोग न करता केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. एक थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये आपण शेणखत असेल, हिरवळीची खतं असतील, गांडूळ खत असेल, अशा वेगवेगळ्या किंवा कुजलेलं पाचट गुळी ह्या गोष्टी सगळ्या कुजवून आपण जे अवशेष पिकांना देतो याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे शेतकरी या शेतीपासून फायदा होत नाही असं म्हणतात, पण याचा 100% फायदा होतो. पण याचे काही आपल्याला महत्त्व किंवा याच्या करण्याच्या पद्धतीही माहिती नसतात. त्यामुळे आपण सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष करतो. पण आज काळाची गरज आहे की आज माणसाचं आयुष्य असेल किंवा आरोग्य असेल किंवा इतर केमिकलमुळे होणाऱ्या खाद्यपदार्थातून रोगराई असतील किंवा जमीन सुद्धा आपली नापीक बनत चाललेली आहे. जमिनीला सुद्धा खूप मोठा केमिकलचा दुष्परिणाम होत आहे. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेती करणं हे खूप गरजेचं आहे. सेंद्रिय शेती केल्यामुळे आपल्या जमीन ही सुपीक राहते, सामू वाढतो आणि उलट आपल्या आहारामध्ये सुद्धा कुठलं केमिकल येत नाही. आता खरं पाहायचं गेलं तर आपल्या जुन्या काळामध्ये तुम्ही बघा, सुरुवातीला लाकडी नांगराने शेतकरी नांगरायचा, त्यानंतर जास्त केमिकलचा वापर झाल्यामुळे नंतर लोखंडी नांगराने माणूस नांगरायला चालू केला, शेतकरी नांगरायला चालू केला. आणि आता तर डायरेक्ट मशिनीद्वारे म्हणजे ट्रॅक्टरद्वारे वगैरे आपण नांगरतो. म्हणजे जमीन ही एकदम कडक बनली, टणक बनली. त्याच्यामधले हे जे जीवाणू असतात, जे आपले मित्र किडे असतात, त्या पूर्ण केमिकलमुळे त्या मृत पावलेले आणि जमिनी टणक बनून हळूहळू नापीक बनत आहे. आणि आपलं उत्पन्न सुद्धा काही मर्यादेपर्यंतच वाढत आहे, त्याच्या पुढे वाढत नाही. त्याची कारणे म्हणजे हेच की केमिकलचा जास्त वापर. त्याच्यामुळे आपण होता येईल तेवढे शेणखताचा वापर जमिनीमध्ये करावा. मग आपले पाचट जास्त कुजलेले ऊसाचे पाचट म्हणा, गुळी म्हणा, ह्याच्यामध्ये आपण जे कुजवून त्याला ह्या पिकांचे औषध कुजवून ह्याचं चांगल्या पद्धतीने जमीन जर टाकलो आपण तर ह्याचा सुद्धा सेंद्रिय म्हणून चांगल्या पद्धतीने वापर होतो. किंवा हिरवळीचे खत म्हणून जर घेतलं आपण, बोरू असेल, डेंच्या असेल, ताग असेल, तर हे पिकं आपण किंवा चवळी असेल, घेवडा असेल, तर हे आपण 10% फुलोऱ्यापर्यंत येऊ द्यायचे आणि त्याला जमिनीमध्ये गाडायचे. गाडून त्याला 1-1.5-2 महिने जर जमिनीमध्ये आपण ठेवलं आणि पाणी जर दिलं त्यावरती, तर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं हिरवळीचं खत सुद्धा म्हणजे सेंद्रिय अर्क तयार होतात. जमिनीमध्ये नंतर स्फुरत पालाशी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतात. त्याच्यामुळे हे सुद्धा करणं आपलं हिरवळीचं खत सुद्धा घेणं गरजेचं आहे. किंवा आपली गांडूळ खत असेल किंवा त्याच्यामध्ये झाले आपले भरखते, त्याच्यामध्ये जोरखते सुद्धा येतात की त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त NPKचा अवशेष मिळतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं झालं तर मग पेंडी असतील, सरकी पेंड असेल, आपले जे जनावरं खातात त्या पेंडी हे आपल्याला जमिनीमध्ये सुद्धा देता येतात. ह्या पेंडीमध्ये NPKचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असतं. मग करडी पेंड असेल, सरकी पेंड असेल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मासळी खत असेल किंवा हाडाचा चुरा असेल, तर ह्या गोष्टीचा सुद्धा आपण वापर करू शकतो जोर खतामध्ये, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य असतात. आपल्याला सेंद्रिय शेती करणं ही खूप काळाची गरज आहे. आणि आपण हे सगळ्या गोष्टी जर आपण अवलंबल्या तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढते, जमीन नापीक होण्यापासून वाचते आणि केमिकलयुक्त आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला आहार मिळतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपण हळूहळू या सेंद्रिय शेतीचा आता वापर करणं काळाची गरज आहे. कारण आपण जर केमिकल शेती करत बसलो, रासायनिक शेती करत बसलो, तर एकतर आपला खर्च वाढत आहे
आणि उत्पन्न सुद्धा कमी होत आहे आणि जमिनीची पोत सुद्धा खराब होत आहे. जर आपण सेंद्रिय शेतीकडे आलो तर आपल्या जमिनीची पोत वाढत आहे, शेतीचा खर्च कमी होत आहे आणि उत्पन्न सुद्धा केमिकलयुक्त आणि विषमुक्त भेटत आहे. त्याच्यामुळे आपल्या परिसराचा, प्राण्यांचा किंवा आपले सगळ्यांचं आरोग्यही एकदम चांगल्या पद्धतीनं राहील. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सेंद्रिय शेतीचं महत्त्व सांगत आहे. तरी आपल्याला जर काही सेंद्रिय शेतीमध्ये काही अडचण असेल तर माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 90 11 11 45 66. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला शेती आधुनिक तंत्र या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद.